भुजबळांच्या उपस्थितीत बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा। मराठा आरक्षणाचा जीआर रद्द झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्यांची भूमिका। थोड्याच वेळात मेळावा सुरू होणार। बीडमधला मोर्चा हा ओबीसींचा नसून विशिष्ट जातीचा मोर्चा काढणारे ओबीसींचे खरे शत्रू। जरांगे पाटलांचा भुजबळांवर निशाणा। मोर्चा काढणाऱ्यांना ओबीसींच्या हिताचं काही देणं घेणं नसल्याची टीका। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांचा घेराव। आरक्षणासाठी काढलेला जीआर फसवा, कार्यकर्त्यांचा आरोप। राज्यकर्ते ओबीसींसोबत दुजाभाव करतायत। जरांगेंच्या व्यासपीठावर जाणाऱ्या आमदार खासदारांविरोधात आगामी निवडणुकांमध्ये सभा घेणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा। मराठा हैदराबाद गॅझेट संदर्भातली सुनावणी पुढे ढकलली। 27 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार पुढील सुनावणी। महिला निरीक्षण गृहात 6 नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न। 2 महिन्यांपासून सुधारगृहात असल्याने नैराश्य आल्यानं आत्महत्येचा प्रयत्न। कोल्हापुरातील धक्कादायक घटना। एसटी राडा प्रकरणी कारवाई करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। राड्यात एसटीचे कर्मचारी असतील तर निलंबित केले जाईल, सरनाईकांचा इशारा। दरेगावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते। पोटदुखी होणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विरोधकांना प्रत्युत्तर। मनसेच्या शिवाजी पार्कमधल्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार दीपोत्सवाची सुरुवात। शिवाजी पार्कवर जोरदार तयारी। मुख्यमंत्री फडणवीस बिहार दौऱ्यावर। बिहार निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। दिग्गज नेते अर्ज भरणार, फडणवीस उपस्थिती। स्टार प्रचारक म्हणून फडणवीसांचा अपमान करू नका, फडणवीसांना सुपरस्टार प्रचारक केलं पाहिजे। संजय राऊतांचा खोचक टोला, तर राऊत हे महाराष्ट्राचे लूजर स्टार, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। शेतकऱ्यांच्या नुकसानावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी साजरी। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि कर्जमाफीच्या मागण्यांसाठी पुणे आणि नागपुरात आंदोलन। मराठवाड्यासाठी आणखी 1346 कोटींचा निधी मंजूर। पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार। मराठवाड्यासाठी आतापर्यंत 2829 कोटींचा निधी। सोलापूर जिल्ह्यात दिवाळीत भाजपचा मोठा राजकीय बॉम्ब। सोलापुरातले 4 माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा। माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। जळगावच्या सराफा बाजारात सोनं 3600 रुपयांनी महागलं। सोन्याचे दर प्रतितोळा 1,35,200 रुपये, तर चांदी 2000 रुपयांनी स्वस्त। आजपासून दिवाळीला सुरुवात। आज वसुबारसानिमित्त गायी आणि वासरांचं पूजन। दिवाळीची मोठ्या उत्साहात तयारी। कोल्हापुरातल्या गोकुळमध्ये वसुबारस साजरी। मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटलांच्या हस्ते गोवत्स पूजन। भारतीय बनावटीचं लढाऊ विमान तेजस अवकाशात झेपावलं। आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची उपस्थिती। राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन। वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।